रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये वाद झालेला आहे। तर आता नारायण राणेंचा विजय झाल्यानंतर भाजपने रत्नागिरी विधानसभेवरही दावा केलेला आहे। त्यामुळे आता विधानसभेवरून महायुतीमध्ये वादाचा दुसरा अंक सुरू झालाय। भाजपचे नेते निलेश राणेंनी सामंत बंधूंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। निवडणूक काळामध्ये किरण सामंत हे ठाकरेंना भेटले असा आरोप निलेश राणेंनी केलाय। तर पालकमंत्री असूनही सामंतांच्या रत्नागिरीतून अपेक्षित लीड मिळालं नाही असा आरोप राणे करतायत। त्यामुळे राजापूर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी निलेश राणेंनी केली। त्यांच्या आरोपांवर मंत्री उदय सामंतांनीही उत्तर दिलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। किरण सामंत, मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतोय, किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले। एक बीएमसीचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली आणि ते भेटले। हा जो काय दावा केलेला आहे आता चुकीचा दावा आहे। निलेश राणे, नितेश राणे हे जे काही चर्चा करतात आमच्या कानावरती आलेले, काल पाहिलं आम्ही, हे अत्यंत साफ चुकीचं आहे। पहिले तर एकदा त्यांना तिकीट मिळता अडचणी निर्माण झालेल्या होत्या, ते पण आम्ही समजून पाठीमागे घेतलं। आमचं जे काय किरण सामंतला जी काही तिकीट मागणी होती, पण त्याला सगळ्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी समजवलं आणि ते थांबले आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते केलं। नाहीतर 74,000 77,000 जी काही मतं मिळाली, ही काय त्यांची मतं आहेत का? बघा नीट।